तर संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये काही गंभीर आरोप केलेले आहेत। याच संदर्भातली ही पुढची बातमी आता आपण बघूया। नागपूरच्या रामदास पेठमध्ये घडलेल्या ऑडी कारच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा संकेत बावनकुळे याला बोलवून चौकशी केल्याची माहिती मिळतेय। रामदास पेठमध्ये परवा मध्यरात्री संकेत बावनकुळेच्या मालकीची ऑडी कार आणि या ऑडी कारनं 2 कार आणि एका दुचाकीला धडक दिलेली होती आणि त्यानंतर ऑडी कार तिथून निघून गेलेली होती। पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार संकेत बावनकुळे त्यावेळेला कारमध्ये नव्हता। मात्र घटनेच्या वेळेला कार अर्जुन हावरे नावाचा चालक चालवत होता। सोबत रोनित चितमवार हा मित्र बसलेला होता अशी माहिती मिळतेय। पोलिसांनी अपघाताच्या रात्रीच अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी करत त्यांनी मद्यप्राशन केलं होतं का हेही तपासलेलं होतं अशी माहिती आता समोर येतेय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक अपडेट्स आपल्याला देत आहेत। रजत, अजिंक्य, जी काही माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळत आहे त्याप्रमाणे काल रात्री उशिरा संकेत बावनकुळे यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यांना बोलावून पोलिसांनी या घटनेसंदर्भात माहिती घेतलेली आहे। मुळात ज्या ऑडी कारच्या माध्यमातून हा अपघात घडलेला होता आणि ज्या ऑडी कारने तीव्र गतीने येऊन 2 कार आणि एका दुचाकीला धडक दिलेली होती ती ऑडी कार जी आहे ती संकेत बावनकुळे यांच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि त्या अनुषंगाने गाडी मालक या नात्याने त्यांना पोलिसांनी बोलवलेला होता आणि त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। दरम्यान या चौकशीमध्ये काय समोर आलेलं आहे, कुठल्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत का या संदर्भात सध्या तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीये। आमचा तपास सुरू आहे ते सध्या म्हणतात। मात्र संकेत बावनकुळे यांना बोलावून पोलिसांनी या अपघात प्रकरणी चौकशी केलेली आहे अशी माहिती मिळत आहे। एबीपी माझाने या संदर्भात संकेत बावनकुळे यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क सध्या तरी होऊ शकलेला नाहीये। मात्र काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे संकेत बावनकुळेचे वडील आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे काही प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा कबुली दिली होती की ती कार जी आहे ती संकेत बावनकुळेची होती आणि कायद्याने या संदर्भात निष्पक्ष चौकशी करावी, सीसीटीव्ही फुटेज तपासावे असा आग्रह त्यांनी केलेला होता। आता पोलीस या संदर्भात काय करतात हे येणाऱ्या काही तासामध्ये स्पष्ट होईल। मात्र काल रात्री संकेत बावनकुळेची या अपघात प्रकरणी चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। ठीक आहे रजत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया, पाहूयात 100 हेडलाईन्स। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक, अपघातात काही जण किरकोळ जखमी। या प्रकरणी 2 जणांवर गुन्हे दाखल। नागपुरात ऑडी कारच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे झालेल्या अपघातातल्या दोषींविरोधात